रयत क्रांती संघटना ही महायुतीबरोबर आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। परंतु घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेनं हातकणंगल्याची जागा मागितलेली आहे आणि ही जागा आम्हाला मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मोठी अपेक्षा आहे। गेल्या काळामध्ये ज्यावेळी मी मंत्री होतो त्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मतदारसंघामध्ये मोठं भरीव आम्ही काम केलेलं आहे व रस्त्यांचं जाळं मोठं केलं। त्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना पोहोचवल्या आणि दुसऱ्या बाजूला अनेक आढावा बैठका जिल्हा परिषद गटवाईज त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या होत्या आणि त्यामुळं गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आमचा संपर्क आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सुद्धा अनेक वेळा निवडणुका झाल्या, प्रस्थापितांना त्या मतदारसंघानं गाडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं घटक पक्षाला रयत क्रांती संघटनेला ही जागा सोडावी ही मागणी आणि त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं त्या ठिकाणी जिंकू शकतो। जर नाही जागा सोडली रयत क्रांती संघटनेला तर सदाभाऊ यांची पुढची भूमिका काय असेल? जर हातकणंगला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली नाही तर निश्चितपणानं आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर आणि देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर मला त्या मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल आणि मग कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्यानंतर आम्ही त्याबाबतचा प्रचार करू। राजू शेट्टी आज आहेत ते संजय राऊतांना भेटायला जात आहेत आणि त्या ठिकाणावर राजू शेट्टी निवडणुकीसाठी तयार आहेत, काल देखील अशी भेट झाली कारण समोर कोण येणारं ह्याला महत्त्व नाही। एका बाजूला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मुळामध्ये ऊसाचा पेट मोठा आहे, दुसऱ्या बाजूला दुधाचं उत्पादनही मोठं आहे आणि या प्रश्नावरती महायुती सरकारच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम केलं, दूध उत्पादकाला न्याय दिला आणि दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारनं आदरणीय मोदी सरकारनं जवळजवळ 250 रुपयापेक्षा जास्त FRP वाढवून दिली। एवढी मोठी FRP गेल्या 60 वर्षामध्ये कधीही ऊसाची वाढलेली नव्हती, त्यामुळे ऊसाला पुढच्या वर्षी जवळजवळ 4000 रुपये प्रति टन भाव मिळणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणानं महायुतीच्या बरोबर राहील, आमच्या बरोबर राहील। त्यामुळे पुढे कोण येणार आहे हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। इतर घटकपक्ष जे आहेत ते नाराज आहेत, फडणवीस सुद्धा नाराज म्हणतात की मी जर सन्मान झाला नाही तर इकला चलवता नाराज येईल असं त्यांनी म्हटलंय आणि तुमची काय? मला वाटतं की प्रत्येक छोटा जे काही घटकपक्ष आहेत त्यांचा सुद्धा काही म्हणणं ऐकून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने माहितीच्या नेत्यांच्या कार्यावरती आम्ही टाकलेलं आहे। निश्चितपणाने घटक पक्षांना बरोबर घेऊन एक महायुती अशी माझी अपेक्षा। साहेब, हातकणंगलेमध्ये ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडी वंचित राहिल्याचं पाहायला मिळते आणि तरी वंचित सांगलीत महत्त्वाचा चालता राहतात, हातकणंगलेत महत्त्वाचा ठरू शकतो। जर का वेगळे लढले तर त्याचा फायदा नेमका कोणाला होईल? महाविकास आघाडी जर गेले तर त्याचं नेमकं मला वाटतं की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत विकासाला माहितीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चालतो। पन्हाळगडाला आम्ही पाणी पुरवठा केली, विशाळगडाला पाणी पुरवठा बारीक बारीक वाड्या वस्त्यापर्यंत आम्ही विकास केलेला आहे आणि मला वाटतं की निश्चितपणानं त्यांचा उमेदवार कोण येणार आहे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, आमचा कोण असणार आहे हे महत्त्वाचं सदाभाऊ तुम्ही हातकणंगलेमधून लढण्यावर ठाम आहात का? हातकणंगलेमधून लोकसभा लढवण्यावर ठाम आहात का? मी किंवा कोणत्याही राजकारणामध्ये हे लढण्यासाठी तयार असतात। मी तर मैदानातला सैनिक आहे, त्यामुळे मी कधीच तलवार खाली टाकलेली नव्हती आणि टाकणारही नाही, मी लढण्यावर काम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।